वाशिम जिल्ह्यातून आशेगाव पेन या ठिकाणी जे पेनगंगा नदी ही वाहत आहे त्या ठिकाणी कोल्हापूर बंधाऱ्याची उभारणी केली आहे. मात्र अनेक दिवसापासून याच्यात गेट जे आहे ते बेवारस पडलेलं आपल्याला दिसून येते. सध्याची परिस्थिती जर बघितली तर हे गेट जे आहे तर त्या कोल्हापूर बंधाऱ्याला लागणार आहे ते पूर्ण बेवारस अवस्थेत आहे. तर सध्याची परिस्थिती आहे रब्बी हंगामाची. रब्बी हंगामात हे गेट लागून कोल्हापूर बंदरने कुठेतरी पाणी अडवावं लागते आणि पाणी ही पूर्णतः शेतकऱ्यांना द्यावं लागते. मात्र हे जे गेटचे जे पार्ट आहे ते पूर्ण बेवारस अवस्थेत आहे. तर सध्याची परिस्थिती अनेक वेळा या ठिकाणी चोरीच्याही घटना घडल्या होत्या, तक्रारी आल्या होत्या. मात्र या बेवारस ज्या वस्तू पडेल तर याच्याकडे कुठेतरी जलसंपादन विभागाचं दुर्लक्ष असल्याचं याच्यावरून दिसून येते. सध्याची परिस्थिती रब्बी हंगाम आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करावी लागते. त्या वेळेस अनेकांना या गेटचा वापर करून बंद करून पाण्याची व्यवस्था होते. मात्र जलसंपदा विभागाकडून जे दुर्लक्ष होत असल्यामुळे याचं कुठेतरी नुकसान होत असल्याचं आपल्या यावरून दिसतंय. त्यासोबतच शेतकऱ्याचं कुठेतरी नुकसान होणार आहे. त्यासोबतच आता सध्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, त्यानंतर आता निवडणुकीची आचारसंहिता लागतील. त्यामुळे या अजूनही अधिकारी याच्यातच मग्न होतील आणि त्यामुळे अजूनही शेतकऱ्याचे यामध्ये आता जे रब्बी हंगाम आहे कुठेतरी अडथळा निर्माण होण्याची शक्यता यावरून दिसून येते. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.